Okay, good morning, friends. We have to last lecture. We have to discuss about the evolve gas analysis and the evolve detect gas detection. Okay, this is the two definition we have to discuss in the last lecture and the application of the simultaneous techniques. Okay, in this lecture we have to start the evolve gas analysis instrumentation. तर ह्या लेक्चरमध्ये आपल्याला काय पाहिजे आहे की इन्स्ट्रुमेंटेशनचा पार्ट कशासाठी evolve gas analysis. Okay, look at this instrumentation part. Okay, the general decomposition work, a large sample several grams may be heated in furnace in the flowing gas stream using the controlled temperature program. Okay, therefore we have to general decomposition work म्हणजे तुमचं जे वर्क होतं ते वर्क कसं होतं जनरल डिकम्पोजिशन वर्क असतं अँड इट इज अ लार्ज सॅम्पल सेव्हरल ग्रॅम्स म्हणजे जास्त प्रमाणात ते सॅम्पल आपण त्या सॅम्पलचं काय करतो डिकम्पोजिशन करतो अँड दिस इज अ मे बी हिटेड इन फर्नेस लुक ॲट दिस diagram. Okay, this diagram we have to show this is a furnace. Okay, look at this furnace. Okay, in this furnace therefore sample is heated. या furnace मध्ये हा sample काय केला जातो heated केला जातो. Okay, then in flowing the gas stream using the control the temperature program. Okay, in flowing the gas stream. Okay, इथं furnace मध्ये heat केल्यानंतर that is sample it is heated in the furnace, therefore it is flowing into the gas. Okay, therefore it is a heated the gas line. त्या फर्नेसच्या गॅस लाईनला आपण काय करतो हीट करतो. ओके, then the product can collect by passing the gas through absorber or through cold trap series of the specific gas detector. Means the product can be collect by passing the gas through the absorber. म्हणजे प्रोडक्ट केव्हा कलेक्ट केला तो जेव्हा तुमचा गॅस हा पासिंग केला तर कशामध्ये पासिंग करतो आपण त्याला पासिंग द गॅस थ्रू दी ॲब्झॉर्बर म्हणजे ॲब्झॉर्बरमध्ये त्या गॅसला काय करतो आपण पासिंग करतो अँड देन वी हॅव टू कलेक्ट दी प्रोडक्ट अँड थ्रू दी कोल्ड ट्रॅप सिरीज ऑफ दी स्पेसिफिक गॅस डिटेक्टर. आणि नंतर त्याच्यामध्ये जी कोल्ड ट्रॅप सिरीज असते तर दॅट कोल्ड ट्रॅप सिरीज इट इज अ ट्रॅप दी ॲब्झॉर्बर, इट इज trap the product and it is the specific gas detector. आणि त्यालाच काय म्हणतो आपण स्पेसिफिक गॅस डिटेक्टर. म्हणजे स्पेसिफिक गॅस डिटेक्टर काय करतं तर दॅट इज ट्रॅप दी कोल्ड ट्रॅप सिरीज म्हणजे कोल्ड ट्रॅप सिरीज ऑफ द स्पेसिफिक गॅस डिटेक्टर. म्हणजे तुमच्या स्पेसिफिक गॅस डिटेक्टरची ही जी कोल्ड ट्रॅप सिरीज आहे दॅट कोल्ड ट्रॅप सिरीज इट इज अ डिटेक्टर. कोल्ड ट्रॅप सिरीज इट इज ऑफ दी स्पेसिफिक गॅस डिटेक्टर. म्हणजे तुमच्या स्पेसिफिक गॅस डिटेक्टरची जी कोल्ड ट्रॅप सिरीज आहे ती कोल्ड ट्रॅप सिरीज काय करते की तुमच्या गॅसला ॲब्झॉर्बर करते. ओके, therefore this is the second point in the instrumentation. Therefore the third point is the McNeil it is a scientist. This scientist it is a developed the technique of the thermal volatilization analysis and the sample is heated in vacuum and the product condensation. म्हणजे मॅकनिल सायंटिस्टने काय कोणती टेक्निक डेव्हलप केली दॅट सायंटिस्ट इट इज अ डेव्हलप द टेक्निक सच ॲज द थर्मल व्होल्टालायझेशन अनालिसिस इज द सॅम्पल इज हिटेड इन व्हॅक्यू अँड प्रोडक्ट कंडेन्स्ड. म्हणजे मॅकनिलने या सायंटिस्टने काय डेव्हलप केलं की तुमच्या व्होल्टालायझेशन म्हणजे तुमच्या सॅम्पलचं थर्मल व्होल्टालायझेशन जे अनालिसिस आहे ते अनालिसिस आपण कशामध्ये हिट करतो व्हॅक्यू किंवा ज्यामध्ये प्रोडक्ट कंडेन्स होत असेल तर त्यामध्ये आपण काय करतो की या टेक्निक थ्रू आपण काय करतो की तुमच्या सॅम्पलचं थर्मल व्होल्टालायझेशन अनालिसिस सॅम्पल इज हिटेड इन व्हॅक्यू अँड प्रोडक्ट कंडेन्स. म्हणजे ज्यामध्ये तुमचा प्रोडक्ट कंडेन्स होतो किंवा व्हॅक्यू होतो त्याच्यामध्ये तुम्ही थर्मल व्होलाटायझेशन अनालिसिस सॅम्पलला काय करतात हीट करतात. थर्मल व्होलाटायझेशन अनालिसिस सॅम्पलला कशामध्ये हीट करतात व्हॅक्यू किंवा कंडेन्स्ड प्रोडक्टमध्ये आपण त्या सॅम्पलला काय करतो हीट करतो. ओके, देन इन व्होलाटाईल रेसिड्यू द रिमेनिंग इन द ओव्हन द हाय बॉयलर लाईक वॅक्सेस and less volatile oil it is a condensing on the wall. Okay, therefore in volatile residue म्हणजे काय की you have to also known about the involatile component. It is a non-polar component and the volatile component it is a
polar component. Okay, therefore the polar component, it is a remover at room temperature, but in volatile component it is not removed, on the room temperature. Okay, this in volatile residue remaining in the oven high boiler like waxes. म्हणजे तुमच्या ओव्हन मध्ये जास्तीत जास्त हीटला सुद्धा हाय बॉयलर लाईक वॅक्सेस, म्हणजे त्या इनव्हॉलाटाईल रेसिड्यूचं काय होतं की दिस इनव्हॉलाटाईल रेसिड्यू इन ओव्हन द हाय बॉयलर लाईक वॅक्सेस, म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणावर तुम्ही त्या इनव्हॉलाटाईल रेसिड्यूला जर तुम्ही हीट केलं, बॉईल केलं कशामध्ये, ओव्हन मध्ये, त्याच्यामुळे काय तयार होतं, वॅक्सेस तयार होतो. And the less volatile oil condenses on the wall and volatile passing on traps the condensation at the lower temperature. आणि ओव्हन मध्ये तुम्ही इन व्हॉलाटाईल रेसिड्यूला हीट केल्यानंतर, हाय बॉइलिंगला हीट केल्यानंतर काय होतं की वॅक्सेस तयार होतात. अँड द लेस व्हॉलाटाईल ऑइल, दुसरा एक साइड प्रोडक्ट काय तयार होतो, लेस व्हॉलाटाईल ऑइल, इट इज अ कंडेन्सिंग ऑन द वॉल, condensing on the wall and volatile passing on. आणि त्या volatile oil मधले जे volatile content आहे, that volatile content it is a passing on trap the condensation at lower temperature. म्हणजे कमीत कमी टेम्परेचर वर तुमचा volatile component हा काय होतो, passing on traps, तर त्या ट्रॅप वर तो काय होतो, पास होतो. आणि कंडेन्सेशन होतं. कंडेन्सेशन कोणत्या टेम्परेचरला होतं, लो टेम्परेचरला काय होतं, तुमच्या व्हॉलाटाईलचं काय होतं, कंडेन्सेशन होतं. ओके, दिस इज द इन्स्ट्रुमेंटेशन पार्ट. ओके, एक्झाम्पल इज द कोपॉलिमर ऑफ पॉलिव्हिनाइल ब्रोमाइड अँड पॉलिमिथिल मिथाआक्रायलेट with the 90% of the polyvinyl bromide was shown to decomposed in 3 stages by the TG experiment. TG experiment means it is a thermogravimetry एक्सपेरिमेंट. ओके, तर याच्यामध्ये काय एक्झाम्पल दिलंय की कोपॉलिमर ऑफ पॉलिव्हिनाइल ब्रोमाइड, म्हणजे पॉलिव्हिनाइल ब्रोमाइडचा कोपॉलिमर अँड द पॉलिमिथिल मिथाआक्रायलेट विथ द 90% ऑफ पॉलिव्हिनिल ब्रोमाइड was shown to decompose in 3 stages by the thermogravimetry experiment. म्हणजे थर्मोग्रॅव्हिमेट्री एक्सपेरिमेंट मध्ये या 3 स्टेजेस, थर्मोग्रॅव्हिमेट्रीच्या 3 स्टेजेस नुसार आपण काय करतो की पॉलिव्हिनाइल ब्रोमाइड आणि पॉलिमिथिल मिथाआक्रायलेट यांचं काय करतो, डिकम्पोजिशन करतो. कोणत्या एक्सपेरिमेंट नुसार, थर्मोग्रॅव्हिमेट्री एक्सपेरिमेंट नुसार. ओके, देन बाय separation the product it is contain CO, HBr, CHBr, CHOH and the MMA means that is a methyl methaacrylate monomers, and the infrared examination shown the लॅक्टोन रिंग. ओके, तर याच्यामध्ये काय की या इन्स्ट्रुमेंटेशन पार्ट मध्ये बाय दी सेपरेशन दी प्रोडक्ट कंटेन, म्हणजे तुम्ही जे प्रोडक्टला सेपरेशन केलंय तर त्या प्रोडक्ट सेपरेशन मध्ये काय काय कंटेंट असतात की कार्बन मोनॉक्साईड असतो, HBr असतं, CHBr असतं, CHOH असतं आणि मिथिल मिथाआक्रायलेट असतं. and this all the content into the separation of the product. म्हणजे इन्स्ट्रुमेंटेशन पार्ट नंतर जो सेपरेशन प्रोडक्ट तयार होतो तर त्या प्रोडक्ट मध्ये कार्बन मोनॉक्साईड, CHBr, CHOH आणि मिथिल मिथाआक्रायलेट हे प्रोडक्ट कशामध्ये असतात, त्या सेपरेशन प्रोडक्ट मध्ये असतात. अँड द मोनोमर्स therefore the infrared examination shown the lactone ring. आणि याच्यामध्ये जे इन्फ्रारेड एक्झामिनेशन जे शोन होतं तर दॅट इन्फ्रारेड एक्झामिनेशन इट इज शोन इन लॅक्टोन रिंग, म्हणजे तुमच्या लॅक्टोन रिंग मध्ये ते इन्फ्रारेड एक्झामिनेशन काय होतं, शो केलं जातं. ओके, दिस इज ऑल अबाउट द इन्स्ट्रुमेंटेशन पार्ट ऑफ द इव्हॉल्व गॅस अनालिसिस. हे काय आहे तुमचं इन्स्ट्रुमेंटेशन पार्ट. ओके, व्यवस्थितपणे लक्षात घ्या की हे पॉईंट्स काय, सिंपल पॉईंट आहे. व्यवस्थितपणे काय लक्षात घ्या की जनरल डिकम्पोजिशन वर्क, तुमचं जे जनरल डिकम्पोजिशन वर्क होतं कशामध्ये, या इन्स्ट्रुमेंटेशन पार्टमध्ये, की लार्ज सॅम्पल इज अ सेव्हरल ग्रॅम मे बी हिटेड इन फर्नेस. तुम्ही त्या फर्नेसमध्ये त्या लार्ज सॅम्पलला काय करतात, हीट करतात. अँड इट इज फ्लोईंग द गॅस स्ट्रीम. फर्नेस नंतर काय करतो आपण, ते गॅस स्ट्रीम मध्ये काय करतो, फ्लो करतो. आणि इट इज कंट्रोल द टेम्परेचर प्रोग्राम. गॅस फ्लोईंग इन टू द गॅस स्ट्रीम मध्ये फ्लो केल्यानंतर तिचं जे टेम्परेचर असतं दॅट टेम्परेचर इज कंट्रोल द प्रोग्राम. म्हणजे प्रोग्रामिंग नुसार आपण त्या गॅस स्ट्रीम मधलं टेम्परेचर काय करतो,
कंट्रोल करतो. ओके, देन द प्रोडक्ट कॅन कलेक्ट बाय पासिंग द गॅस थ्रू दी ॲब्झॉर्बर. आणि तुमचा जो प्रोडक्ट तयार होतो तर दॅट प्रोडक्ट इट इज अ कलेक्ट बाय द पासिंग द गॅस थ्रू दी ॲब्झॉर्बर. म्हणजे तुमच्या ॲब्झॉर्बरमध्ये जेव्हा तुमचा गॅस पास होईल त्याच्यानंतर काय होतं, थ्रू दी कोल्ड ट्रॅप सिरीजमध्ये काय होतं की स्पेसिफिक गॅस डिटेक्टर काय होतो, डिटेक्ट केला जातो. स्पेसिफिक गॅस डिटेक्टर काय होतो, डिटेक्ट केला जातो. ओके, देन दी मॅकनिल इज अ डेव्हलप दी टेक्निक. मॅकनिलने एक टेक्निक डेव्हलप केली. ती कशासाठी की थर्मल व्हॉलटायलायझेशन अनालिसिस सॅम्पल इज हिटेड इन व्हॅक्यू प्रोडक्ट अँड कंडेन्स्ड. म्हणजे तुमचं जे थर्मल व्हॉलटायलायझेशन सॅम्पल आहे तर दॅट थर्मल व्हॉलटायलायझेशन सॅम्पल इज हिटेड इन व्हॅक्यू ऑर दी प्रोडक्ट कंडेन्स. म्हणजे व्हॅक्यू कंपोनंट आणि प्रोडक्ट कंडेन्स्ड याच्यामध्ये तुम्ही काय करतात की थर्मल व्हॉलटायलायझेशन अनालिसिस सॅम्पलला काय करतात, हीट करतात. ओके, दिस टेक्निक इट इज डेव्हलप्ड बाय मॅकनिल. ओके, देन इनव्हॉलाटाईल रेसिड्यू रिमेनिंग इन ओव्हन हाय बॉयलर लाईक द वॅक्सेस. म्हणजे इनव्हॉलाटाईल जो रेसिड्यू असतो दॅट इनव्हॉलाटाईल रेसिड्यू इट इज अ रिमेनिंग इन द ओव्हन. तुमच्या ओव्हनमध्ये काय करतो आपण, प्रोव्हाइड करतो. देन हाय बॉयलर लाईक वॅक्सेस. आणि नंतर त्या ओव्हनमध्ये त्या इनव्हॉलटाईल रेसिड्यूला काय करतो, हाय लेवलला तुम्ही काय करतात, बॉईल करतात लाईक द वॅक्सेस. आणि नंतर त्याचा जो रेसिड्यू आहे तो रेसिड्यूचं नेचर काय होतं, चेंजेस टू वॅक्सेस. अँड द लेस व्हॉलाटाईल ऑइल इट इज अ कंडेन्सिंग ऑन दी वॉल. आणि याच्यामध्ये जे तयार झालेलं लेस व्हॉलाटाईल ऑइल आहे दॅट लेस व्हॉलाटाईल ऑइल इट इज अ कंडेन्सिंग ऑन दी वॉल. तुमच्या वॉलवरती काय होतं, कंडेन्स होतो. अँड द व्हॉलाटाईल पासिंग ऑन ट्रॅप्स ऑन दी कंडेन्सेशन ॲट लोअर टेम्परेचर. म्हणजे लोअर टेम्परेचरला जे कंडेन्सेशन आहे ते कंडेन्सेशन काय ट्रॅप करतं की व्हॉलाटाईलला काय करतं, ट्रॅप करतं. वॉलचे जे व्हॉलाटाईल कंटेंट असतात तर त्या व्हॉलाटाईल कंटेंटला ट्रॅप करण्याचं काम कोण करतं, हे लोअर टेम्परेचरला ते व्हॉलाटाईल कंटेंट काय होतात, ट्रॅप होतात. ओके, व्यवस्थितपणे कसं सांगितलंय की व्हॉलाटाईल पासिंग ऑन ट्रॅप म्हणजे व्हॉलाटाईल पासिंग ऑन ट्रॅप्स. तर जेव्हा तुमचं व्हॉलाटाईल त्या ट्रॅपवर पासिंग होईल तेव्हा काय होईल की कंडेन्सेशन ॲट लोअर टेम्परेचर. आणि कंडेन्सेशन होणार कशाचं, व्हॉलाटाईलचं. कोणत्या टेम्परेचरला, लोअर टेम्परेचर. ओके, एक्झाम्पल काय की एक्झाम्पल इज co-polymer ऑफ पॉलिव्हिनिल ब्रोमाइड पॉलिमिथिल मिथाअक्रायलेट विथ द 90% ऑफ पॉलिव्हिनिल ब्रोमाइड वॉज शोन टू डिकम्पोज इन 3 स्टेजेस बाय दी TG एक्सपेरिमेंट. म्हणजे थर्मोग्रॅव्हिमेट्री एक्सपेरिमेंटनुसार आपण 3 स्टेजेसमध्ये पॉलिव्हिनिल ब्रोमाइड आणि पॉलिमिथिल मिथाअक्रायलेट यांना काय करतो, डिकम्पोज करतो. ओके, दिस इज द कोपॉलिमर्स. देन by separation of the product contain the CO, HBr, CHBr, CHOH, MMA monomers. ओके, बाय सेपरेशन दी प्रोडक्ट म्हणजे सेपरेशन केल्यानंतर जो प्रोडक्ट असतो तर त्या प्रोडक्टमध्ये कोणकोणते कंटेंट असतात, कार्बन मोनॉक्साईड, HBr, CHBr, CHOH and the MMA monomers. Okay, this all the content into the separation of the product. Then the infrared examination shown the lactone ring. जे तुमचं इन्फ्रारेड एक्झामिनेशन आहे ते काय करतात, लॅक्टोन रिंगला शोन करतात. ओके, दिस इज ऑल अबाउट द पार्ट ऑफ instrumentation. Next point is apparatus of the gas evolve analysis. Okay, therefore it advantages to control the condition by using the thermal analysis technique to provide the heating. म्हणजे apparatus मध्ये एक प्रकारचे मेन ॲडव्हान्टेजेस काय, इट कंट्रोल दी कंडिशन. तुमच्या कंडिशनला ते काय करतं, कंट्रोल करतो बाय युझिंग द थर्मल ॲनालिसिस टेक्निक टू प्रोव्हाइड दी हिटिंग. म्हणजे हिटिंगसाठी जी थर्मल ॲनालिसिस टेक्निक जी यूज करतो ती टेक्निक काय करते, इट इज अ कंट्रोल दी कंडिशन. म्हणजे थर्मल ॲनालिसिस टेक्निक टू प्रोव्हाइड द हिटिंग. म्हणजे हिटिंगसाठी जी थर्मल ॲनालिसिस टेक्निक आपण प्रोव्हाइड करतो ती टेक्निक काय करते की तुमच्या कंडिशनला काय करते, कंट्रोल करते. ओके, दिस इज द apparatus. And secondly, the thermogravimetry is a widely used. The gases evolved from the thermobalance are conducted away. म्हणजे तुमचं जे थर्मोग्रॅव्हिमेट्री जी असते तर दॅट थर्मोग्रॅव्हिमेट्री इट इज यूज दी गॅसेस इव्हॉल्व. म्हणजे गॅस इव्हॉल्व करण्यासाठी तुम्ही काय करतात की थर्मोग्रॅव्हिमेट्रीचा यूज करतात. फ्रॉम दी
थर्मोबॅलन्स आर कंडक्टेड अवे. म्हणजे कशापासून ते गॅसेस इव्हॉल्व करतो आपण, थर्मोबॅलन्स पासून हे गॅसेस काय करतो, इव्हॉल्व करतो आणि ते कंडक्टेड कुठेही पण होऊ शकतात. ओके, दिस इज ऑल अबाउट द apparatus ऑफ द इव्हॉल्व गॅस अनालिसिस अँड दिस इज द डायग्राम ऑफ द schematic diagram of the TAEGA system. Okay, this is the evolved gases are carried out through the heated line by the carrier gas and the sensor, and this is the conductometry, pH, colorimetry and or the adsorbent container. Okay, this is the container and this is the TAEGA system. Okay, ही कोणती सिस्टीम आहे, TAEGA system. TAEGA system means thermal analysis evolve gas analysis, thermal analysis evolve gas analysis system. Okay, this is all part of the evolve gas analysis. Okay, next point is detection and identification of the evolve gases. Okay, detection and identification of evolve gases. Okay, the classify the method used for the detection and identification of three headings. म्हणजे 3 टाइप्स मध्ये आपण काय करतो, क्लासिफिकेशन करतो कशाचं, डिटेक्शन अँड आयडेंटिफिकेशन ऑफ इव्हॉल्व गॅसेस. फर्स्ट इज फिजिकल मेथड, इट इंडिकेट the conductivity and density. Secondly, chemical method, it indicate reaction, colors indication and the electrochemicals. Then the spectroscopic method, therefore mass spectrometry and infrared. This is all the three heading of the classification of the detection and identification of evolved gases. Therefore the separation of mixture, the evolved material by chromatographic technique. म्हणजे तुमचं जे सेपरेशन ऑफ मिक्सचर आहे कशाचं, इव्हॉल्व मटेरियलचं, द इव्हॉल्व मटेरियल सेपरेशन ऑफ द मिक्सचर इट इज बाय क्रोमॅटोग्राफिक टेक्निक. म्हणजे क्रोमॅटोग्राफिक टेक्निक काय करते की इव्हॉल्व मटेरियल मधून तुमचं मिक्सचर काय करते, सेपरेट करते. ओके, दिस इज द इंट्रोडक्शन पार्ट ऑफ द डिटेक्शन अँड द आयडेंटिफिकेशन ऑफ द इव्हॉल्व गॅसेस. ओके, therefore the first technique in the detection and identification of evolved gases. तर याच्यामध्ये फर्स्ट टेक्निक कोणती तुमची, डिटेक्शन अँड आयडेंटिफिकेशन ऑफ दी टेक्निक. तर याच्यामध्ये फर्स्ट टेक्निक आहे फिजिकल मेथड. ओके, तर फिजिकल मेथड पहा की द सेन्सिटिव्ह डिटेक्टर ऑफ गॅसेस यूज फॉर गॅस क्रोमॅटोग्राफी. तर फिजिकल मेथडमध्ये काय होतं की जे सेन्सिटिव्ह डिटेक्टर्स आहे, दॅट सेन्सिटिव्ह डिटेक्टर ऑफ गॅसेस, तुमच्या गॅसेसचे जे सेन्सिटिव्ह डिटेक्टर्स आहे, तर दॅट डिटेक्टर्स इट इज अ यूज फॉर गॅस क्रोमॅटोग्राफी. म्हणजे गॅस क्रोमॅटोग्राफीसाठी आपण सेन्सिटिव्ह डिटेक्टरचा काय करतो, यूज करतो. आर ऑफन ॲडेड टू थर्मल ॲनालिसिस. थर्मल ॲनालिसिसमध्ये सुद्धा सेन्सिटिव्ह डिटेक्टरला काय करतो आपण, ॲड करतो. अँड इट युनिट टू डिटेक्ट दी इव्हॉल्व गॅसेस. त्याच पद्धतीने इव्हॉल्व गॅसेसला डिटेक्ट करण्यासाठी सुद्धा आपण सेन्सिटिव्ह डिटेक्टरचा काय करतो, यूज करतो. ओके, देन फ्लेम आयोनायझेशन डिटेक्टर. पुढचं काय आहे फिजिकल मेथडमध्ये, सेकंड पॉईंट इज फ्लेम आयोनायझेशन डिटेक्टर. ओके, दिस डिटेक्टर हॅव बीन यूज टू डिटेक्ट दी गॅसेस इव्हॉल्व डायरेक्टली फ्रॉम हिटेड द प्लॅस्टिक मटेरियल. म्हणजे एक प्रकारे काय की तुमच्या प्लॅस्टिक मटेरियलमध्ये जे इव्हॉल्व गॅसेस असतात, तर त्या इव्हॉल्व गॅसेसला डिटेक्ट करण्याचं काम कोण करतं, फ्लेम आयोनायझेशन डिटेक्टर. ओके, therefore the flame ionization detector it is used to detect the gases evolve directly from heated the plastic material. म्हणजे प्लॅस्टिक मटेरियल बरोबर डायरेक्टली तुम्ही काय करू शकता की डिटेक्ट केलेले जे गॅस आहे तर त्या गॅसला इव्हॉल्व करून डायरेक्टली काय करू शकताय, हिटेट करू शकताय. कोणाबरोबर, प्लॅस्टिक मटेरियल बरोबर. ॲज वेल ॲज द गॅसेस इज अ सेपरेटेड बाय GC. GC मीन्स दॅट इज अ गॅस क्रोमॅटोग्राफी. म्हणजे गॅस क्रोमॅटोग्राफीमध्ये हे जे गॅसेस आहे ह्या गॅसेसला आपण काय करतो, सेपरेट करतो. बट विल नॉट डिटेक्ट दी वॉटर, व्हॅपर ऑर दी कार्बन डायऑक्साईड. पण या गॅस क्रोमॅटोग्राफीमध्ये तुम्ही वॉटर, व्हॅपर आणि कार्बन डायऑक्साईडला काय करू शकत नाही, डिटेक्ट करू शकत नाही. ओके, दिस इज द सेकंड पॉईंट ऑफ द फिजिकल मेथड. थर्ड पॉईंट इज the gases evolve may be absorbed into suitable solvent, for example water vapor into dioxane or an organic vapor into oil. Okay, therefore the gases evolve may be absorbed into suitable solvent. म्हणजे तुमचे जे गॅसेस आहे, gases, that gases it is absorbed into suitable solvent. म्हणजे सुटेबल सॉल्व्हंट मध्येच तुमचे गॅसेस काय होतात, इव्हॉल्व होतात. फॉर एक्झाम्पल द वॉटर व्हॅप्युअर इंटू डायऑक्झेन ऑर द ऑर्गॅनिक व्हॅप्युअर इंटू ऑइल. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वॉटर व्हॅप्युअर हे आपण काय करतो
की डायऑक्सिजन मध्ये काय करतो, इव्हॉल्व करतो. वॉटर व्हॅपर इट इज अ वॉटर व्हॅपर इट इज इंटू डायऑक्सिजन इट इज इव्हॉल्व. म्हणजे वॉटर व्हॅपर इट इज इव्हॉल्व इंटू दी डायऑक्सिजन ऑर दी ऑर्गॅनिक व्हॅपर इट इज इव्हॉल्व इंटू दी ऑइल. म्हणजे ऑर्गॅनिक व्हॅपर ऑइल मध्ये काय होतात, इव्हॉल्व होतात. ओके, दिस इज द थर्ड पॉइंट ऑफ दी फिजिकल मेथड. फोर्थ पॉइंट इज any gas which changes the physical property will be detected. म्हणजे कोणत्याही प्रकारचे जे गॅस चेंजेस असतात दॅट गॅस चेंजेस द फिजिकल प्रॉपर्टी विल बी डिटेक्टेड. म्हणजे याच्यामुळे काय होतं की तुमची फिजिकल प्रॉपर्टी काय होते, डिटेक्ट होते. कशामुळे, की गॅसेस काय होतात, चेंज होतात त्याच्यामुळे. ओके, therefore the moisture evolution analyzer, the moisture evolved from the heater, it is a transferred by nitrogen carrier गॅस इंटू इलेक्ट्रोलायटिक सेल डिटेक्टर. तर याच्यामध्ये काय की दॅट मॉइश्चर इट इज अ इव्होल्युशन अनालायझर. मॉइश्चर एक प्रकारचं काय आहे की इव्होल्युशन अनालायझर्स आहे. अँड दॅट द मॉइश्चर इज इव्हॉल्व फ्रॉम द हीटर. तुम्हाला सगळ्यांना माहिती, जेव्हा तुम्ही पाण्याला गरम करतात, पाण्याला गरम केल्यानंतर वरतून टाट ठेवलं, तर टाट ठेवल्यानंतर काय होतं की हळूहळू एक प्रकारचं व्हॅपोरायझेशन तयार होतं. ओके, ते जे व्हॅपोरायझेशन होतं ते व्हॅपोर हळूहळू वरती ताटाला लागल्यानंतर हळूहळू साईडने काय होतात की तुमचे मॉइश्चर तयार होतात. ओके, ते मॉइश्चर तयार झाले म्हणजे काय झालं की तुमचं जे मॉइश्चर आहे दॅट मॉइश्चर इज अ इव्होल्युशन. पहिल्यांदा काय होतं, इव्होल्युशन होतं, नंतर त्याचं काय होतं, इव्हॉल्व होतं. नंतर ते मॉइश्चर त्या पाण्यामध्ये पुन्हा काय होतात, इव्हॉल्व होतात. अँड फ्रॉम द हीटर, ते कशामुळे होतं, हीटरमुळे. अँड इट इज ट्रान्सफर्ड बाय नायट्रोजन कॅरियर. आणि ते नंतर कशामध्ये ट्रान्सफर केलं जातं, नायट्रोजन कॅरियर गॅसमध्ये आपण त्याला काय करतो, ट्रान्सफर करतो इनटू इलेक्ट्रोलायटिक सेल डिटेक्टर. कशामध्ये, ते इलेक्ट्रोलायटिक सेल डिटेक्टरमध्ये आपण नायट्रोजन कॅरियर गॅसला काय करतो, ट्रान्सफर करतो. ओके, अँड इट इज ॲब्झॉर्ब्ड बाय फॉस्फरस पेंटाऑक्साइड कोटेड ऑन टू प्लॅटिनम इलेक्ट्रोड. आणि तुमच्या ज्या प्लॅटिनम इलेक्ट्रोडवर फॉस्फर पेंटाऑक्साइड काय करतं, दिस फॉस्फरस पेंटाऑक्साइड इट इज ॲब्झॉर्ब द नायट्रोजन कॅरियर गॅस. म्हणजे नायट्रोजन कॅरियर गॅसला ॲब्झॉर्ब करण्यासाठी प्लॅटिनम इलेक्ट्रोडवर काय असलं पाहिजे, फॉस्फरस पेंटाऑक्साइडचं कोटिंग. ओके, ती कोटिंग, दिस कोटिंग इट इज ॲब्झॉर्ब दी नायट्रोजन कॅरियर गॅस. म्हणजे नायट्रोजन कॅरियर गॅस जे इलेक्ट्रोलायटिक सेल डिटेक्टरमध्ये असतं त्याला ॲब्झॉर्ब करण्याचं काम कोण करतं, फॉस्फरस पेंटाऑक्साइड कोटेड ऑन टू प्लॅटिनम इलेक्ट्रोड. म्हणजे प्लॅटिनम इलेक्ट्रोड काय करतं की इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये जे नायट्रोजन कॅरियर गॅस आहे तर त्या नायट्रोजन कॅरियर गॅसला ॲब्झॉर्ब करण्याचं काम कोण करतं, प्लॅटिनम इलेक्ट्रोड. ओके, द वॉटर इज इलेक्ट्रोलाइज टू द हायड्रोजन अँड ऑक्सिजन. द वॉटर इज इलेक्ट्रोलाइज टू द hydrogen and oxygen which is carried away by the gas stream, which is carried away by the gas stream. म्हणजे एक प्रकारे काय की तुम्ही कशाला इलेक्ट्रोलाइज करतात, हायड्रोजन आणि ऑक्सिजनला काय करतात, इलेक्ट्रोलाइज करतात, विच कॅरिड अवे बाय द गॅस स्ट्रीम. तर ते कशामध्ये कॅरिड अवे करतो आपण, गॅस स्ट्रीम मध्ये आपण काय करतो, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं जे इलेक्ट्रोलाइज आहे तर ते इलेक्ट्रोलाइज कशामध्ये कॅरिड आउट करतो, गॅस स्ट्रीम मध्ये. ओके, देन द सिस्टीम may be calibrated using or the water or the hydrate such as sodium tungstate dihydrate which has the theoretical water content of the 10.92%. म्हणजे तुमच्या सिस्टीम मध्ये जे theoretical water content आहे ते वॉटर कंटेंट किती असतं, 10.92%. and the last point of the physical method is capacitance moisture probe as a metal electrode surrounding the hygroscopic dielectric layer. म्हणजे एक प्रकारे काय की तुमच्या गॅसेसचं जे कॅपॅसिटन्स मॉइश्चर्स आहे दॅट कॅपॅसिटन्स मॉइश्चर प्रोब हॅज अ मेटल इलेक्ट्रोड. म्हणजे मेटल इलेक्ट्रोडवर जे कॅपॅसिटन्स मॉइश्चर होतं ते मॉइश्चर काय होतं की हायग्रोस्कोपिक डायइलेक्ट्रिक लेअरच्या सराउंडिंग होतं. कॅपॅसिटन्स मॉइश्चर प्रोब हॅज अ मेटल इलेक्ट्रोड. म्हणजे हे हॅज अ मेटल इलेक्ट्रोड म्हणून हे कशाच्या सराउंडिंग होतं, हायग्रोस्कोपिक डायइलेक्ट्रिक लेअरच्या सराउंडिंग कोण होतं, मेटल इलेक्ट्रोड. ओके, विच इज अ रॅपिडली रिचेस द इक्विलिब्रियम विथ वॉटर व्हॅपर प्रेशर. म्हणजे रॅपिडली काय होतं, वॉटर व्हॅपर प्रेशर बरोबर इक्विलिब्रियम होतं. अँड चेंजेस द कॅपॅसिटन्स ऑफ द सेल. आणि तुमच्या सेलचं कॅपॅसिटन्स चेंजेस करण्याचं काम कोण करतं, वॉटर व्हॅपर प्रेशर. ओके, दिस इज द फर्स्ट टेक्निक that is about the physical method. Okay, next time we discuss about the chemical method. Okay, thank you.